खरातवाडीतील ग्रामस्थांनी बनवलेले दगड मातीचे पूल पहिल्याच पावसात गेले वाहून. जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार हेलिकॉप्टरची मागणी. मौजे खरातवाडी पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील हंगा नदीवरील सिमेंटचा भक्कम पूल नसल्याने परिसरातील ग्रामस्थांची मुक्या जनावरांची प्रचंड हाल होत आहेत. खरातवाडी पिंपळगाव पिसा ते एरंडोली हा मुख्य रस्ता निजिमा 202 या मुख्य रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी खरातवाडी ग्रामस्थांच्या वतीने खरातवाडी पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, PWDचे सर्व अधिकारी यांना वारंवार निवेदनं देण्यात आले. मात्र याची कुठेही गांभीर्याने दखल घेतल्यात आली नाही. या मान्सूनपूर्व पहिल्याच पावसामध्ये या रस्त्याची अशी अवस्था आहे. या रस्त्यावरून खरातवाडी गावातील अनेक विद्यार्थी, शेतकरी महिला, त्याच पद्धतीने मेंढपाळ, गुरे राखणारे शेतकरी या रस्त्याला पार करत असतात. हे सर्व शेतकरी जीव मुठीत घेऊन हा रस्ता पार करत असतात. यामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर या ठिकाणी अंत्यविधीसाठी नदीमध्ये माणसाचे मृतदेह आणले जातात. त्या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण होतो. तसेच या ठिकाणी दशक्रिया विधी देखील या ठिकाणी पार पाडता येत नाही. एवढी गंभीर परिस्थिती असताना या विभागाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी खरं तर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हा रस्ता तातडीने व्हावा यासाठी त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील हे सगळं प्रकरण माहिती आहे. त्यांच्याकडे देखील आम्ही दाद मागितलेली आहे. मात्र या राजकीय नेत्यांना यामध्ये आम्हाला मतदान किती झालं हा प्रश्न पुढं करून जाणीवपूर्वक या ठिकाणी इथल्या शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, महिला शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम आणि त्यांच्या जीविताशी खेळण्याचं काम हे या ठिकाणी करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दाखवतात. हा त्यांचा विकसित महाराष्ट्र आहे, हा त्यांचा विकसित भारत आहे. खरं तर याची गांभीर्याने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी तातडीने पावलं उचलून हा जो काय पिंपळगाव पिसा खरातवाडी ते एरंडोली रस्ता आहे हा तातडीने पूर्ण करावा. हंगा नदीवरचे दोन्ही पूल पूर्ण करावेत. या ठिकाणी पळस नाल्याचा पूल पूर्ण करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. ही जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर प्रसंगी आमदारांच्या आणि पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत. प्रशासन, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांच्याकडे ग्रामस्थांनी वारंवार पुलाबाबत मागणी करूनही या ठिकाणी प्रशासन कुठलीही उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदीचे पात्र ओलांडणे जीव घेणे ठरत असून यावेळी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पहिल्याच पावसात हंगा नदीचे सर्व दगड मातीचे पूल वाहून गेले असून खरातवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या निजिमा 202 या रस्त्यावरील खरातवाडी एरंडोली या ठिकाणचा ग्रामस्थांनी बनवलेला जो नदीपात्रातला दगड मातीचा पूल आहे हा उन्हाळ्यात पडणाऱ्या पहिल्याच अवकाळी पावसामध्ये वाहून गेला असल्याने या पुलावरील झालेली गैरसोय पाहता खरातवाडीमधील इथापेमाळा असेल, टेकाड वस्ती असेल, त्यानंतरनं भापकर वस्ती असेल, त्यानंतरनं एरंडोली असेल आणि पंचक्रोशीतील नागरिक सोबत काठारी वस्ती, पंढरकर वस्ती या भागातील नागरिकांचा खरातवाडीच्या गावाशी पूर्णतः संपर्क तुटलेला असून या गावामध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असता, एखादी दवाखान्याची परिस्थिती उद्भवली असता या लोकांना त्यांचा जीव हा गमवावा लागणार आहे. प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने या नागरिकांना आजपर्यंत गैरसोयीला आणि त्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागत आहे. आमची या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती आहे की प्रशासनाने याकडे लक्ष घालून आमच्या खरातवाडी ग्रामस्थांना एकतर पूल द्यावा अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व खरातवाडी ग्रामस्थांना हेलिकॉप्टरची
या ठिकाणी पूर्तता पूर्ण करून या नागरिकांना या पाण्यापासून संरक्षण कसं होईल, यांचा जीव कसा सुरक्षित राहील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून एकतर या हंगा नदीवरती असणारे सर्व पूल आणि त्यासोबत खरतवाडी एरंडोली या संत तुळशीदास महाराज संजीवन समाधी मंदिरा पाठीमागील असणारा इजिमा 202 या रस्त्यावर पूल बनवून द्यावा, हीच आम्हा सर्व ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती आहे. धन्यवाद. खरातवाडी एरोंडली इजिमा 202 मुख्य रस्त्यावर तसेच इथापेमळा टेकाड वस्ती काठेवाडी वस्ती हंगा नदीवर कुठेच भक्कम पूल उपलब्ध नसल्याने परिस्थिती ही आहे. वारंवार हे पूल वाहून जातं. पहिल्याच महिन्यात पाऊस चालू झाला, पहिल्याच पावसात अवकाळी पावसात आमची ही परिस्थिती आहे. आम्हाला पूल होण्याची एवढी गरज आहे. आमची आजची हयत चालली एवढी जनता त्रासली. दूध घाला एका येणार, पोरांना शाळेत येता येणार, किंवा एका येणार जाता येणार. कालचा दाव्याचा कार्यक्रम झाला, आम्हाला मध्येच बंद करावा लागला पाऊस आल्यामुळे. इथापे वस्ती टेकाड वस्ती परंदकर वस्ती भापकर वस्ती एरोंडली गाव आणि परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटल्याने संतप्त नागरिकांनी खरातवाडी एरोंडली इजिमा 202 या शासकीय रस्त्यावर पूल होईपर्यंत विद्यार्थी नागरिक यांच्या जीवाला धोका पोचू नये म्हणून संतप्त नागरिक जिल्हाधिकारी यांच्याकडे हेलिकॉप्टर पुरवण्याची मागणी करणार आहेत. विविध नागरिक समस्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.